जय श्रीकृष्ण माऊली. मी आपल्याला एकनाथ महाराज हरिपाठ ह्याचा अर्थ सांगत आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नोहे काळ श्रप आहे, जिव्हा नोहे काळ. एकनाथ महाराज या अभंगाद्वारे काय म्हणतात हे ऐका. आपण जर भगवंताचं नाम घेतलं नाही तर हे आपलं तोंड नाही, हे सर्पाचं बीळ आहे. सर्पाचं बीळ कोणाकोणाला माहिती आहे? बघा, शेतामध्ये जंगलामध्ये सर्प वारुळ करतो. वारुळ नागपंचमीला पूजा करतात ना त्या वारुळाची, ते वारुळ. जिव्हा नोहे काळ सर्प आहे, ही जीभ नाही, हा काळ सर्प आहे आणि ह्या वारुळामध्ये बसलेला आहे. त्यामुळे सावध व्हा. हा काळ सर्प आहे ना, आपल्याला एक दिवस चावणार आहे बरं का, हे लक्षात ठेवा. आणि जर आपल्याला काळ सर्प दंश करावा नाही वाटत तर त्याला 2च अक्षराचं हरीचं नाम आहे. जर आपण हरीचं नाम घेतलं तर तो काळ सर्प आपल्याला काहीही करू शकत नाही. हा काळ सर्प खूप मोठा शत्रू आहे. ही जीभ आहे ना, खूप मोठी शत्रू आहे आपली. त्यामुळे सावध व्हा आणि भजनी लागा आणि भगवंताला कैवारी करा. श्री संत एकनाथ महाराज शिव्या देऊन सांगत आहेत का हरीचं नाम घ्या. तुकाराम महाराजांनी पण तेच केलं. तुकाराम महाराजांनी पण खूप जगाला समजवलं का बाबा तुम्ही हरीचं नाम घ्या. एकदा काय झाले, संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी ह्या दोघांची भेट होती. तर देहूमध्ये सर्वांना समजलं का आज रामदास स्वामी तुकाराम महाराजाला भेटणार आहेत. बाबा संत संत भेटणार आहेत, खूप मज्जा आहे. म्हणजे बाबा काहीतरी ज्ञान भेटेल आपल्याला काहीतरी, म्हणून खूप संत मंडळी जमा झालेली आहे. तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे भेटणार आहेत. रामदास स्वामी येणार आहेत म्हणून सगळे देहू गावातले लोक हे झाले का बाबा नाही, आज आपल्याला रामदास स्वामीचं दर्शन होणार. पण रामदास स्वामी त्या साईडनं आले, नदीच्या इंद्रायणीच्या काठाला, आणि तुकाराम महाराज पण इंद्रायणीच्या तीरावर थांबले. नदी इंद्रायणी फुल भरून चाललेली. आता यायचं कसं? नाव नव्हती, सांगड नव्हती, काय करायचं? कशी भेट घ्यायची रामदास स्वामींनी आणि तुकाराम महाराजांनी? त्या काठावरून रामदास स्वामींनी एक दगड घेतला आणि इंद्रायणीमध्ये सोडला. इकडनं तुकाराम महाराजांनी बोंब मारली, शिमग्याला बोंब मारतात ना तशी. गावकरी मंडळी म्हणतात, हे काय आहे? अशी कशी या संतांची भेट? आपल्याला याच्यातला गूढ अर्थ काय समजणार, कसं कळणार? मग देहूतले चांगले चांगले लोक असतात ते तुकाराम महाराजाला विचारत होते, महाराज रामदास स्वामी आणि तुम्ही भेटणार आहेत म्हटल्यावर काहीतरी भगवंताच्या विषयी गप्पा गोष्टी चर्चा होईल म्हणून आम्ही जमा झालो होतो. पण रामदास स्वामींनी दगड इंद्रायणीमध्ये टाकला आणि तुम्ही बोंब मारली, काय समजावं? तुकाराम महाराज म्हणतात, अरे वेड्यांनो, रामदास स्वामी मला सांगत होते का बाबा हे जग ह्या दगडासारखं डुबत आहे, याला हरिनामाची सांगड घालावं लागते तरण्यासाठी, पण लोक ऐकत नाहीत. तुकाराम महाराजांनी बोंब मारली. तुकाराम महाराज म्हणतात, मी बोंबलो सांगतो पण माझं कोणीही ऐकत नाही. सांगा, एवढे मोठे मोठे संत झाले, त्यांचं कोणी ऐकलं नाही तर ह्या माझ्या एका तोंडाने मी काय सांगणार? वाचा नोहे लाव, वाचा नोहे लाव, जळो त्याचे जिन्नी,
यातना भोगणे यमपुरी. संत एकनाथ महाराज म्हणतात, ही जीभ आहे ना, ही वाचा जी आहे ना, वाचा ही नाही, ही लाव आहे आणि त्याचं जिन्ने व्यर्थ आहे, जगणं व्यर्थ आहे. त्याचं जगणं जळून जावं, काहीच फायदा नाही त्याचा जगून. आणि जगल्याच्या नंतर पण यमपुरीच्या यातना त्याला सहन कराव्या लागतील. यमपुरीच्या यातना आपल्याला माहिती आहेत का? भागवतामध्ये पण यमपुरीच्या यातना सांगितलेल्या आहेत, नाशिकेतामध्ये पण सांगितलेल्या आहेत यमपुरीच्या यातना. गरुड पुराणामध्ये पण सांगितलेल्या आहेत यमपुरीच्या यातना. कशा आहेत ते ऐका, हे पुराण लक्षात घ्या आणि नंतर हरिहरी म्हणा. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. ह्या हरीशिवाय आपल्याला कोणीही सोडवणार नाही. आपल्याला या जीवाची सोडवण करायची असेल कशा कशातून? संसारातून, यमपुरीतून, जन्ममरणाच्या फेऱ्यातून. तर एकच काम करावं लागतं, काय? हरी बोला, हरिमुखी गाता, हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. तुम्हाला वाटत असाल का मुलं माझे आहेत, बायको माझे आहे, भाऊ माझे आहेत, ते याच्यातून सोडवण करतील, असं वाटतं का हो तुम्हाला? का नाही वाटत? तुमचेच आहेत ना, माझं माझं तर करता ना, मग सोडवायला तर पाहिजेच. पण सोडवतात का? नाही सोडवत. हे फक्त संपत्तीसाठी आहेत. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. अंतकाळीच्या टायमाला कोणीच सोबत येत नाही, ते फक्त संपत्तीसाठी आहेत. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, साधूची संगत धरा, संतांची संगत धरा आणि संतांच्या संगतीत राहून हरीला जोडून ठेवा. तेव्हा तो हरी आपल्यावर कृपा करील आणि अंतकाळीच्या टायमाला आपल्या समोर उभा राहील, पितामह भीष्म सारखा. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केले. एकनाथ महाराज म्हणतात, मी हरीला पाठ करून ठेवले, तो सतत माझ्या मुखामध्ये आहे आणि तो कोटी कुळ्याचा उद्धार करतो. फक्त हरी हे दोनच अक्षर कोटी कुळ्याचा उद्धार करू शकतात.